शिशिर महिन्यातील हुडहुडी भरवणारी थंडी, पहाटेचा ओला सुगंधी वारा, उंच पठारावरील माळरान, त्यावर शेकडो पवनचक्क्या, एकांतात वसलेली जुनी अपरिचित मंदिरे, हे स्वप्न नाही, आपल्या नगरचा मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आहे. आज भल्या पहाटे आम्ही टीम ट्रेक कॅम्प नगरपासून जवळच असणाऱ्या या परिसरातील मंदिरांना भेट देण्यासाठी निघालो. उगवत्या सूर्याची किरणे वाळलेल्या गवतावर पडून सोनेरी वातावरणाची निर्मिती करत होते. पारनेर तालुक्यातील शहाजापूर जवळच राणूबाई आणि वाल्मिकी ऋषी यांची 2 छोटीशी मंदिरे आहेत. आम्ही या मंदिरांना भेट दिली, परंतु या ठिकाणी खूप कमी वर्दळ असल्याने ती थोडी दुर्लक्षित आहेत. या शांत विश्रांत वातावरणात आम्ही चुलीवर छान कॉफी बनवली. थोडा वेळ व्यतीत करून आम्ही पुढे निघालो. हा भाग विरळ मनुष्यवस्तीचा असल्याने वन्य प्राण्यांसाठी स्वर्ग आहे. कवडा पिंपळ गावाच्या जवळील टेकडीवर कवडेश्वर महादेव हे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याला सुरुवातीलाच देवीचं एक छोटे मंदिर आहे. या ठिकाणीच दत्त महाराजांचे सुद्धा मंदिर आहे. 50 पायऱ्या चढून आपण मंदिराच्या समोर पोहोचतो. मंदिराच्या आवारात अनेक घंटा एका ओळीत बांधलेल्या दिसतात. मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामात बांधलेलं असून सुस्थितीत आहे. कवडेश्वर महादेवाचे शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण असून ते स्वयंभू आहे. या मंदिराजवळच आम्हाला दुर्मिळ रानमांजर दिसले, पण त्याचा व्हिडिओ काढता आला नाही. कधी येत आहे मग कवडेश्वर महादेव मंदिराला? व्हिडिओ आवडला ना? मग शेअर करा आणि ट्रेक कॅम्प धरोहर पेज नक्की फॉलो करा.